नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान बदलामुळे आपली फळपिकं किती वेळा उद्ध्वस्त होतात हे तुम्ही रोज अनुभवतात। पण याच नुकसानावर सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना 2025-26 जाहीर केली आहे आणि तब्बल 2159 कोटीचा निधी विमा कंपन्यांना दिला जाणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या जीआर मधली खरी माहिती, कोणाला फायदा होणार आणि शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास काय करावे हे सगळी माहिती जाणून घेऊया मित्रांनो। आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। हा जीआर कृषी विभागाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी काढलेला आहे, जो तुम्ही बघू शकता। यात सांगितलं आहे की 9 प्रमुख फळपिकांसाठी हवामान आधारित विमा योजना राबवली जाणार आहे। यामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी आणि पपई समाविष्ट आहे। योजना 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ पातळीवर राबवली जाईल। आता विमा राबवणाऱ्या कंपन्या यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्स, फ्युचर जनरली आणि युनिव्हर्सल सॉम्पो या कंपन्यांचा समावेश आहे। शासनाने विमा कंपन्यांना 2159 कोटी रुपयाचा निधी दिलाय, म्हणजे शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळावी याकरिता। आता योजना शेतकऱ्यांना कशी मदत करेल तर तुमच्या कधी पाऊस कमी जास्त, गारपीट, उष्णतेचा ताण किंवा वादळ यामुळे जर उत्पादन घटलं तर नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे मित्रांनो। आता यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल तर तुम्हाला सीएससी किंवा तुमच्या जवळच्या बँक किंवा ऑनलाईन पोर्टलवर पिकाची नोंदणी करावी लागेल। साधारण भाषेत बोलायचं झाले मित्रांनो तर तुम्हाला याचा विमा काढावा लागेल आणि नुकसान झाल्यावर 72 तासात तुम्हाला याची कंप्लेंट सुद्धा नोंदवावी लागेल। ती मित्रांनो तुम्ही ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा मंडळ अधिकारी यांना करू शकता किंवा थेट विमा कंपनीच्या हेल्पलाईनवर कॉल करून सुद्धा तुम्ही मित्रांनो हे नोंदवू शकता। आता दावा नोंदणीसाठी तुम्हाला आधार कार्ड, सातबारा, बँक पासबुक आणि फोटो किंवा व्हिडिओ पुरावा म्हणून लागेल मित्रांनो। पंचनाम्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम थेट बँकेत जमा होईल। आता जीआर नुसार निधीचे वाटप जर बघायचे झाले मित्रांनो तर भारतीय कृषी विमा कंपनी याला 1525 कोटी देण्यात आलेले आहे। बजाज अलायन्स यांना 278 कोटी, फ्युचर जनरली यांना 161 कोटी आणि युनिव्हर्सल सॉम्पो यांना 193 कोटी देण्यात आले। म्हणजेच एकूण 2159 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या फळपिकांसाठी राखून ठेवले आहेत मित्रांनो। महत्त्वाच्या सूचना अशा आहे की ही योजना फक्त 2025-26 हंगामापुरतीच मर्यादित, निधी फक्त या योजनेसाठीच वापरता येईल। दावा वेळेत केला नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही मित्रांनो, हे ध्यानात ठेवा मित्रांनो। म्हणून नुकसान झाल्यास लगेच दावा करा आणि तुमचं फळपीक हे सुरक्षित ठेवा। म्हणजे मित्रांनो सरकारने जीआर काढून निधी तर दिला आहे, आता तुमचं काम आहे योग्य वेळेत नोंदणी करणं आणि नुकसान झाल्यास त्वरित दावा करणं। आणि मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि शेतीशी निगडीत आणखी महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।